गुड आफ्टरनून सगळ्यांना। आता बघा आपण विकास के आयाम बघणार आहोत। म्हणजे विकास के आयाम म्हणजे मानवाचा विकास हा कसा होतो आणि कोणत्या पक्षातून होतो या संदर्भात आपण माहिती मिळवणार आहोत। आता विकास काय असतो, बहुआयामी असतो। बघा सगळ्यात महत्त्वाचं पहिले तुम्हाला कोणी प्रश्न विचारला किंवा परीक्षेमध्ये आला तर विकास काय असतो, बहुआयामी। बहुआयामी म्हणजे सगळ्या पक्षांचा विकास झाला पाहिजे, बरोबर आहे का नाही, त्याला बहुआयामी म्हणतात। आता विकास के आयाम आपण बघणार आहोत। आयाम म्हणजे काय, आयाम म्हणजे क्षेत्र। आता बघा इथे पहिलं दिलेले शारीरिक विकास, काय दिलेला आहे, शारीरिक विकास। आता काय दिलेले, शारीरिक विकास। आता शारीरिक विकास झाला, संज्ञानात्मक विकास झाला, सामाजिक विकास झाला आणि भावनात्मक। भावनात्मक विकासाला काय म्हटलं जातं, संवेगात्मक। बघा भावनात्मक विकासाला काय म्हटलं जातं, संवेगात्मक पण विकास म्हटलं जातं। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, भावनात्मक विकासला काय म्हणतात, संवेगात्मक विकास म्हणतात। म्हणजे मानवाचा बघा शारीरिक विकास पण झाला पाहिजे। शारीरिक म्हणजे एखाद्याची उंची, वाढ वगैरे हे पण व्यवस्थित पाहिजे ना। त्याच्यानंतर संज्ञानात्मक। आता संज्ञानात्मक विकास म्हणजे काय, त्याच्यामध्ये विचार प्रक्रियांचा अभ्यास येतो। सामाजिक विकास म्हणजे समाजामध्ये व्यक्ती कसा वागला पाहिजे, काय केलं पाहिजे हे। आणि भावनात्मक विकास त्याला संवेगात्मक विकास म्हणतात, म्हणजे भावना ओळखणारा वगैरे व्यक्ती असला पाहिजे। आता आपण हे 4 प्रकार इथे बघणार आहोत। आता पहिला आहे आपण शारीरिक विकास काय असतो हे आपण बघणार आहोत। शारीरिक विकास। आता शारीरिक विकासामध्ये काय येतं हे आपण बघून घेऊया। आता शारीरिक विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय येतं, हाईट, वेट, साईज, शेप, बरोबर आहे का नाही। म्हणजे माणसाचं वजन असतं, उंची असते, साईज असते, म्हणजे ज्या गोष्टी मोजता येतात थोडक्यात आपण काय म्हणू याला शारीरिक विकासामध्ये येतात। माणसाची वाढ झाली पाहिजे, हा शारीरिक विकास आहे। आता शारीरिक विकास जो असतो त्याच्यामध्ये स्थूल गती कौशल्य आणि सूक्ष्म गती कौशल्य, बघा याच्यावर पण तुम्हाला येतं। याला गतिक, याला गामक पण म्हणतात, स्थूल गामक किंवा गत्यात्मक पण म्हणतात। बघा स्थूल गामक कौशल्य काय असतात आणि सूक्ष्म गामक कौशल्य काय असतं हे शारीरिक विकासामध्ये येतात। मग तुम्हाला उदाहरण पण येऊ शकतं, स्थूल गामक और सूक्ष्म गामक किसमें आते, तो शारीरिक विकासामध्ये येतं। आता स्थूल गामक त्याला गत्यात्मक किंवा गतिक कौशल्य पण म्हटलं जातं। आता स्थूल काय आणि सूक्ष्म काय मी थोडक्यात लगेच समजून देतो। आता स्थूल म्हणजे स्थूल कौशल्य म्हणजे ज्या ठिकाणी आपण मोठ्या अवयवांचा वापर करतो। स्थूल कौशल्य म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण मोठ्या अवयवांचा वापर करतो त्याला काय म्हटलं जातं, ज्या ठिकाणी आपण मोठ्या अवयवांचा, उदाहरणार्थ हाताचा, पायाचा, आपण पळतो, बडी मसल, ज्या ठिकाणी आपण मोठ्या अवयवांचा वापर केला जातो त्याला काय म्हटलं जातं, स्थूल कौशल्य। सायकल चालवणे, आता सायकल चालवणे काय आहे, स्थूल कौशल्य, कारण आपण मोठ्या अवयवांचा वापर करतो आणि वेगवेगळ्या अवयवांचा उपयोग करतो। आता सूक्ष्म कौशल्य पण आपण समजून घेऊया। सूक्ष्म कौशल्य म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण छोट्याच अवयवांचा वापर करतो, छोट्या अवयवांचा वापर करतो, म्हणजे हातो की उंगलिया, म्हणजे बोटांचा वापर करून एखादी पिन उचलणे, चित्र काढणे, आपण पापणी, डोळ्यांची पापणी असेल, या छोट्या छोट्या या गोष्टी असतात, याला स्थूल म्हणतात। आता आपण स्थूल आणि सूक्ष्म याच्यातून फरक अजून आपण चांगला समजून घेऊया। आता स्थूल कौशल्य हे बघा, स्थूल कौशल्य काय असतं, घुटनों के बल चलना, घुटनों के बल चलना, दौड़ना, भागना, खड़े होकर चलना, कूदना, रस्सी लेकर कूदना, क्रिकेट खेळना, हे काय झालं, स्थूल कौशल्य झालं। कारण या ठिकाणी आपल्याला काय असेल, मोठ्या मोठ्या अवयवांचा वापर करावा लागेल, एवढं लक्षात ठेवायचं। स्थूल म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या अवयवांचा वापर केला जातो आणि सूक्ष्म कौशल्य म्हणजे ज्या ठिकाणी छोट्या अवयवांचा वापर होतो। आता सूक्ष्म कौशल्य काय हे आपण बघून घेऊया। आता इथे बघा एक मुलगी दाखवलेली आहे आणि ही मुलगी काय करते, हाताने ते बॉल्स आहेत ते काय असे उचलते। म्हणजे ज्या ठिकाणी फक्त तुमचा बोटांचा वापर केला जातो त्याला काय म्हटलं जातं, सूक्ष्म कौशल्य। उंगलियों से अंगूठी, मग ते रेत पेरो की उंगलिया घुमाना, म्हणजे काय असेल, आपण ज्या ठिकाणी तुम्हाला कागज पर चित्र बनाना, पिन उठाना, आता पिन उठाना काय झालं, कोणतं कौशल्य झालं, सूक्ष्म झालं। सायकल चलाना कोणतं कौशल्य झालं, स्थूल झालं। दौड़ना काय झालं, दौड़ना काय झालं, स्थूल झालं। चित्र बनाना काय झालं, सूक्ष्म झालं। म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला आता स्थूल आणि
सूक्ष्म कौशल्य सांगायची गरज नाही. ज्या ठिकाणी मोठा अवयवांचा वापर केला जातो त्याला स्थूल म्हटलं जातं. ज्या ठिकाणी छोट्या अवयवांचा वापर केला जातो म्हणजे बोट असतील फक्त बोटांचा वापर केला जातो त्याला सूक्ष्म असं म्हणतात. आता त्याच्यानंतर आहे संज्ञानात्मक विकास. काय आहे संज्ञानात्मक विकास? आता संज्ञान काय असतं? आता संज्ञानात्मक विकास म्हणजे काय? मानवाची विचार प्रक्रिया. आता जीन पियाजेने काय केलं होतं? संज्ञानात्मक विकासाचा आपल्याला सिद्धांत दिलेला होता. आणि या संज्ञानात्मक विकासामध्ये मानव विचार कसा करतो, त्यांच्या विचार प्रक्रिया कसं असतो, त्याच्या कल्पना कशा आहेत या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो ना, कल्पना करणं किनमें आता आहे. म्हणजे कल्पना करणं किनमें आता म्हणजे कोणत्या विकासामध्ये येईल? कल्पना करणं, तर्क लावणं, कल्पना करणं, तर्क लावणं, विचार मांडणं कशामध्ये येतो? तर संज्ञानात्मक मध्ये येतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता बघा इथे एक मुलगा दाखवलेला आहे. तो काय म्हणजे एक आपण म्हणजे विचार करतोय म्हणजे संज्ञानात्मक पक्ष के विकास में अर्थ मानसिक क्षमता के विकसित होणे. म्हणजे मानसिक क्षमता म्हणजे काय? विचार असेल, कल्पना असेल, तर्क असेल, जे बौद्धिक विचार असतात या संबंधी जे विचार केलं जातं हे कशामध्ये येतो? संज्ञानात्मक विकासामध्ये येतो. तिथे बघा ऑप्शन पण दिले तुम्हाला. सोचना, तुमची मेमरी असेल, भाषा विकास संज्ञानात्मक मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात? तुमच्या कल्पना मांडतात, तर्क करतात, हे कशामध्ये येतं? संज्ञानात्मक विकासामध्ये येतो. आता त्याच्यानंतर काय आहे? सामाजिक विकास. काय दिलेले? सामाजिक विकास. आता सामाजिक विकासामध्ये काय असतो? माणूस संप्रेषण कसा करतोय, कशाचे विचार, माणूस समाजात कसा वावरतो, कसा राहतो या संदर्भात अभ्यास काय असेल? सामाजिक विकासामध्ये. मग तुमचा समाज आणि संस्कृतीचा प्रभाव पडतो का? आता जसं लेवाईगुस्तीने सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत दिलेला होता. या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतामध्ये काय सांगितलं होतं? तर मानवाच्या विकासामध्ये समाजाचा कसा महत्वाचा वाटा असतो. म्हणजे काय असेल? या संबंधित समाजामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? सामाजिक विकासाचा. सामाजिक विकासामध्ये येईल का विचार प्रक्रिया? अजिबात येणार नाही. कारण विचार प्रक्रियांचा अभ्यास, तर्क करणं, कल्पना करणं कुठे येईल? संज्ञानात्मक मध्ये येणार. त्याच्यानंतर हे बघा, त्याच्यानंतर इथे दिलेलं पण आहे समाज के अंतर्गत नियत नियमों का अनुपालन करणं. म्हणजे सामाजिक जे नियम असतात, जे आपले संस्कृतीचे नियम असतात त्याचं आपण जर पालन करणं वगैरे याला काय म्हटलं जातं? सामाजिक विकास म्हटलं जातं. आता शेवटचा काय आहे? भावनात्मक विकास. भावनात्मक विकास म्हणजे काय? संवेगात्मक विकास. काय म्हटलंय? भावनात्मक विकासाला काय म्हटलं जातं? संवेगात्मक. लक्षात ठेवायचं संवेगात्मक. संवेगात्मक विकास म्हटलं जातं. भावनात्मक विकासाला लिहून ठेवायचं. संवेगात्मक म्हणजे भावनात्मक. आता भावनात्मक विकास मध्ये काय असतं हे आता आपण पुढे बघूया. भावनात्मक विकास. आता भावनात्मक विकासामध्ये तुम्ही दुसऱ्याच्या भावना कशा समजतात? आता बघा इथे एक मुलगी दाखवलेली, ती काही थोडी नाराज आहे. ती नाराज आहे म्हणजे तुमच्या भावना कशा आहेत? तुम्ही दुःखी आहेत का, सुखी आहेत का, हे सगळं पण आपल्याला दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला पाहिजे, दुसऱ्याचा आनंद कळायला पाहिजे, दुसऱ्याचं सुख कळायला पाहिजे, दुसऱ्याचं दुःख कळायला पाहिजे. या संबंधी जो अभ्यास केला जातो कुठे केला जातो? संवेगात्मक विकासामध्ये. त्याला भावनात्मक विकास असं म्हटलं जातं. म्हणून काय म्हणतो का मानवाचा विकास काय झाला पाहिजे? तर चौमुखी विकास झाला पाहिजे. बघा चहुमुखी विकास. चौमुखी विकास म्हणजे काय असतो? चौमुखी विकास म्हणजे तुमचा बघा चौमुखी विकास हे तुम्हाला सांगतो. चौमुखी विकास म्हणजे तुमचा शारीरिक विकास पण झाला पाहिजे, तुमचा संज्ञानात्मक झाला पाहिजे, सामाजिक पण झाला पाहिजे आणि भावनात्मकला संवेगात्मक म्हटलं जातं. म्हणजे हा चारही बाजूंचा विकास होणे याला काय म्हटलं जातो? संवेगात्मक. ज्या चारही बाजूंचा विकास म्हणतो याला चौमुखी विकास म्हणतात. मग तुम्हाला असा पण प्रश्न येईल का ये चारही देतील का, इनमें से कौन सा विकास होना चाहिए? तर चहुमुखी विकास होना चाहिए. विद्यार्थ्यांचा जर चौमुखी विकास झाला तरच तो सामाजिक प्राणी बनेल. आणि जर फक्त शारीरिकच विकास झाला, एखादा खूप मोठा हाईटचा मुलगा आहे पण त्याला समाजामध्ये कसं राहावं कळत नाही, दुसऱ्यांची कसं बोलावं म्हणजे भावनात्मक संवेगात्मक मध्ये आलं, विचार कसे करावा हे जर त्याला संज्ञानात्मक मध्ये कळालं नाही तर त्याचा शारीरिक विकास होऊन भागेल का? नुसता समजा त्याचा संज्ञानात्मक झाला, खूप चांगला बोलतोय पण त्याचा शारीरिक विकास झाला नाही तर म्हणजे काय असतो? हे प्रत्येक विकास काय करतात? एकमेकावर परिणाम करणारे असतात. म्हणून विद्यार्थ्यांचा शारीरिक, संज्ञानात्मक, सामाजिक आणि भावनात्मक विकास पण झाला पाहिजे. म्हणजे मुलांचा संवेगात्मक विकास झाला पाहिजे. बघा या पॉइंट जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला याच्यामध्ये गामक कौशल्य पण सांगितले मी. गामक कौशल्यामध्ये सूक्ष्म आणि स्थूल. सूक्ष्म कौशल्य म्हणजे काय? ज्या ठिकाणी फक्त बोटांचा वापर करणे, बोटांचा वापर, पिन उचलणं,
टाचन पिन, चित्र काढणं, रेषा मारणं हे थूल कौशल्य आहेत. आणि मोठे हे सूक्ष्म कौशल्य आहेत. आणि थूल कौशल्य म्हणजे काय? थूल कौशल्यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या अवयवांचा वापर केला जातो त्याला थूल कौशल्य असं म्हटलं जातं.